पालघर शहराच्या बाजूने वाहणाऱ्या पाणेरी ओहळातील प्रदूषण पूर्णपणे बंद करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रदूषणकारी कंपन्यांवर कारवाई करण्याचे आदेश पालकमंत्री गणेश नाईक यांनी दिले असताना या ओहळ्यातील पाणी तांबूस झाल्याचा प्रकार मंगळवारी दुपारी उघडकीस आला। या संदर्भात माहीम ग्रामपंचायतीत तक्रार नोंदवल्यानंतर दोषी कंपन्यांचा शोध घेण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची धावपळ सुरू झाली आहे। पालघर शहराच्या बाजूने वाहणाऱ्या पाणेरी ओहळातील प्रदूषण पूर्णपणे बंद करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रदूषणकारी कंपन्यांवर कारवाई करण्याचे आदेश पालकमंत्री गणेश नाईक यांनी दिले असताना या ओहळ्यातील पाणी तांबूस झाल्याचा प्रकार मंगळवारी दुपारी उघडकीस आला। या संदर्भात माहीम ग्रामपंचायतीत तक्रार नोंदवल्यानंतर दोषी कंपन्यांचा शोध घेण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची धावपळ सुरू झाली आहे। केळवे रोड परिसरातून उगम होणाऱ्या या पाणेरी ओहळामध्ये पालघर नगर परिषद क्षेत्रामधून निघणारे घरगुती सांडपाणी पसरत असून त्याचबरोबरीने माहीम चिंतूपाडा येथील बिडको औद्योगिक वसाहतीमधील कंपन्यांचे देखील रासायनिक सांडपाणी सोडण्यात येते। यावर नियंत्रण ठेवण्यास महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला अनेकदा अपयश आल्याने पाणेरी ओहळ प्रदूषित होत असल्याने माहीम ग्रामस्थांनी अनेकदा याविषयी आवाज उठून आंदोलने केली होती। या संदर्भात माहीम ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी जनता दरबारामध्ये तक्रार नोंदवल्यानंतर पालकमंत्री गणेश नाईक यांनी औद्योगिक आस्थापनामधून होणाऱ्या प्रदूषणावर आळा घालण्याच्या दृष्टीने दोषी कंपन्यांवर कारवाई करण्याची सक्त ताकीद दिली होती। मंगळवारी सकाळी या औद्योगिक वसाहतीमधून सोडण्यात आलेल्या रासायनिक सांडपाण्यामुळे पाणेरी ओहळातील पाणी तांबूस रंगाचे झाल्याचे दिसून आले। याची दखल घेऊन माहीम ग्रामपंचायतीतर्फे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या बोईसर येथील कार्यालयात तक्रार नोंदवल्यानंतर दोषी कंपन्यांचा शोध घेण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी पालघर परिसरातील उद्योगांमध्ये तपासणी करत असल्याचे दिसून आले। पालघर परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असतो, त्यामुळे अशा परिस्थितीत रसायन अथवा रसायन मिश्रित सांडपाणी सोडण्यास पावसाच्या पाण्याच्या प्रवाहासोबत अशा रासायनिक पाण्याचे सौम्यीकरण डायल्यूशन होऊन असे पाणी एकत्रित खाडी मार्गे समुद्रात जाऊन मिसळते। मुसळधार पावसाच्या वेळी पाणेरी ओहळातील पाण्याचा प्रवाह जोरात असल्याने ही बाब सहजासहजी कोणाच्या निदर्शनात येत नसल्याने असे गैरकृत्य करण्यास काही उद्योगांचा हात थंड झाला आहे। गेल्या काही दिवसांपासून पालघर तालुक्यात पावसाने उघडीप घेतल्याने पाणेरी ओहळातील पाण्याचा प्रवाह कमी झाल्याने या ओहळातील पाण्याचा रंग बदलल्याचे प्रकार सर्वसामान्य नागरिकांच्या निदर्शनास आल्याचे दिसून आले आहे। परंतु दुर्दैवाची बाब म्हणजे शासन यावर कोणतीही ठोस कारवाई करताना दिसत नाही। एवढा गंभीर विषय असतानाही शासनाने आजवर कोणतीही स्पष्ट भूमिका घेतलेली नाही। नेमकं का अशी दुर्लक्ष होतंय, नेमकं का असं दुर्लक्ष होतंय हेही लोकांना समजत नाही। या प्रकारामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात संताप पसरला असून जर शासन आणि पर्यावरण विभाग यांनी वेळीच कारवाई केली नाही तर या प्रदूषणाचा धोका भविष्यात आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे नागरिकांनी सांगितले आहे।